महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी जाहीर प्रचाराला सुरुवात केली आहे। त्यांच्या प्रचार शुभारंभावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड, घनश्याम शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती। नगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग 7 मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी आपल्या जाहीर प्रचाराचा जोरदार शुभारंभ केलाय। प्रभाग 7 मधून रीता भाकरे, अशोक बडे, कमल सप्रे, अक्षय कातोरे हे उमेदवार सेनेकडून लढतायत। या चौघांच्याही प्रचाराचा शुभारंभ शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते झाला। यावेळी शिवसेना नेते घनश्याम शेलार, दत्ता पाटील सप्रे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राठोड यांनी प्रभाग 7चा कायापालट करून प्रभाग स्मार्ट बनवण्यासाठी शिवसेनेच्या 4ही उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं। मंदिरासमोर आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात। प्रभाग नंबर 7 नगर शहरामध्ये सगळ्यात जास्त ताकद कुठं असेल तर ती प्रभाग नंबर 7 मध्ये आहे। आणि तुम्हाला खात्री देतो का हे प्रभाग 7 मधील 4च्या 4 उमेदवार हे मोठ्या संख्येने निवडून येणार आहेत, मताधिक्याने निवडून येणार आहेत। आणि म्हणून दुसऱ्या पक्षाचा विचार करायची गरज या ठिकाणी शिवसेनेला नाही। आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत ते उमेदवार आपल्या सगळ्यांचे परिचित असे उमेदवार आहेत। आपण पाहतो का अक्षय लोबाजी कातोरे हे स्वतः इंजिनियर आहेत। या ठिकाणी आमच्या कमलाताई दत्ताजी सप्रे हे राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी अशी आमची माऊली आहे। अशोक किसनराव बडे हे आपल्या सगळ्यांना परिचित आहे, अत्यंत शांत स्वभावाचे, सगळ्या कार्यकर्त्याला बरोबर घेऊन 24 तास सेवा देणारे। आणि भाकरे हे सुद्धा खरं म्हणजे उच्च शिक्षित आहेत आणि अत्यंत चांगला स्वभाव आहे, अत्यंत चांगली यंत्रणा आहे। आणि म्हणून या ठिकाणी या प्रभाग क्रमांक 7 मध्ये डरकाळी कोणाची असेल तर ती शिवसेनेची आहे। आता बुलंद आवाज पाठीमागे पडलेला आहे। आता या नगर शहरामध्ये डरकाळी चालणार ती फक्त शिवसेनेची चालणार आहे, दुसऱ्याची चालू शकते। तुम्हाला जास्त ज्या वेळेला बोलू कारण आता आपल्याला 12 पर्यंतच वेळ आहे। आणि म्हणून सगळ्यांनी ज्यांनी या ठिकाणी नारळ वाढवलेले आहेत, आता ही सगळी उमेदवार झालेली आहेत, त्यांच्यावर जबाबदारी आलेली आहे काय 4 सीट तुमचे आहेत, तुम्ही आहात आणि म्हणून तुम्हाला निवडून द्यायचं। बाकीचं 5 वर्ष ही लोक कशी काम करणार आहे हे सांगायची गरज नाही। 24 दिवस म्हणजे 365 दिवस आणि 24 घंटे ही तुमची सेवा करणार आहे। विकास तर सगळी जण करत असतात, आम्ही सुद्धा विकास करतो, परंतु विकास हा विषय असा आहे का तो स्वतःच्या खिशातून होत नसतो। आमचे शिवसैनिक काही विकास खिशातून करतात, काही राज्य शासनाची करतात, काही केंद्र शासनाची करतात। पण त्याच्या पलीकडे जाऊन शिवसेना या नगर शहराला देत असेल तर ती सुरक्षितता जी अत्यंत महत्वाची आहे। शैलेश भाकरे, दुसरे उमेदवार श्री अशोकराव किसनराव बडे, तिसऱ्या उमेदवार सौभाग्यवती कमलताई दत्तात्रय सप्रे आणि चौथ्या उमेदवार इंजिनियर अक्षय लोबाजी कातोरे। उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, अहमदनगर महानगरपालिकेचा
प्रचाराची सुरुवात या ठिकाणी अत्यंत जोमानं झालेली आहे. आदरणीय भैया आणि आम्ही या शहरामध्ये फिरत असताना प्रत्येक ठिकाणच्या रॅलीज खूप भव्य असा प्रतिसाद या शहरातल्या नागरिकांनी शिवसेनेला दिलेला आहे. आज या शहरातल्या नागरिकांची एकच खात्री आहे की या शहराला सुरक्षित ठेवून या शहराचा अविरतपणाने विकास फक्त आणि फक्त शिवसेनाच करू शकते, हा विश्वास शहरातल्या नागरिकांच्या मनामध्ये निश्चितपणे आहे. या ठिकाणी फिरत असताना या भागातल्या काही पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की मागच्या मंदिराच्या पुढचं डांबरीकरण असेल किंवा तो रस्ता असेल, तो आदरणीय भैया आमदार असताना त्यांनी त्या ठिकाणी तो रस्ता करून दिलेला आहे. भैयांनी या शहरामध्ये 25 वर्ष राजकारण करत असताना 30-35 वर्षाच्या समाजकारणाचं आणि राजकारणाचं काम करत असताना सामाजिक विकासाला प्राधान्य देण्याचं काम निश्चितपणाने केलं. हे शहर विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे कसं जाईल याच्यासाठीचा प्रयत्न केला आणि या शहरातल्या नागरिकांना त्या ठिकाणी भयमुक्त नागरिक कसे राहतील आणि त्यांना संरक्षणाची हमी कोणी दिली असेल तर त्या आदरणीय भैयांनी आणि शिवसेनेने दिलेली आहे. भैयांच्या डोक्यामध्ये आमदारकी कधीच घुसली नाही. भैयांनी त्या ठिकाणी काम करत असताना, सेवा करत असताना हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी जो मंत्र दिला, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या मंत्राचं तंतोतंत पालन कुणी केलं असेल तर त्या आदरणीय भैयांनी या ठिकाणी या शहरामध्ये काम करतात. शिवसेनेनं प्रभागातून भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं. आम्ही शिवसेने पक्षाचे 4ही उमेदवार, मी अशोक बडे, आकाश कातोरे, कमलताई सप्रे आणि रीता भाकरे अशा 4ही उमेदवाराचा प्रचाराचा शुभारंभ नुकताच या ठिकाणी राज्याचे माजी मंत्री अनिल भैया राठोड, तसेच या ठिकाणी घनश्यामांना शेलार आणि सर्वच्या भागातील आमच्या माता बंधू भगिनी, सर्व ज्या भागातील आमचे हरिभक्त पारायण, सर्व या ठिकाणी वारकरी संप्रदायातले सर्वच या ठिकाणी महाराज या ठिकाणी उपस्थित होते आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये श्री गणपती या ठिकाणी नुकताच त्या ठिकाणी आमचा प्रचाराचा शुभारंभ त्या ठिकाणी पार पडला आणि पार पडत असताना या ठिकाणी गेल्या 5 वर्षापासून या ठिकाणी काम करत असताना नागापूर परिसरामध्ये अनेक या ठिकाणी योजना राबवल्या. फेज 2ची योजना असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, हॉटेल चैतन्य क्लासिक ते गांधीनगर रस्ता असेल, असे अनेक या ठिकाणी विविध उपनगरातील, नागापूर परिसरातील विविध उपनगरातील त्या ठिकाणी रस्त्याचे कामं केली, बंद पाईप गटरची कामं केली, हायमॅकचे कामं केली. त्या ठिकाणी बरेचसे असे या ठिकाणी आम्ही कामं केलीत आणि उर्वरित कामं सुद्धा या ठिकाणी बोलेगाव फाटा कमान असेल, गणेश चौक रस्ता असेल, त्याचप्रमाणे ज्या ज्या भागामध्ये नागापूर गावठाणमधले अंतर्गत सर्व रस्ते सर्व त्या ठिकाणी आम्ही म्हणजे मंजूर करून घेतलेले आहेत. आचारसंहिता म्हणजे संपल्याच्या नंतर लगेच त्या ठिकाणी सर्व कामे चालू होणार आहेत असं या ठिकाणी आमचं नियोजन आहे. आणि या ठिकाणी सर्व आमच्या कार्यकर्त्यांना, सर्व आमच्या यांना म्हणजे मनापासून मी असंख्य या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते जमले. सर्वांना या ठिकाणी मी असंच या ठिकाणी निवडणूक पर्यंत सर्वांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं अशी या ठिकाणी विनंती करतो. 7 बोलेगाव नागापूर आमच्या या भागातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अ मधून रीताताई शैलेश भाकरे, ब मधून अशोक किसन बडे, क मधून कमलताई दत्तात्रय सप्रे आणि ड मधून मी स्वतः इंजिनियर अक्षय लोबाजी कातोरे आम्हाला अधिकृत उमेदवारी मिळालेली असून आज सकाळी 11च्या दरम्यान शिवसेना उपनेते, महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री माननीय श्री अनिल भैयाजी राठोड साहेब तसेच घनश्याम शेलार यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या प्रचाराचा नारळण्याचा फोडण्याचा कार्यक्रम पार पडलेला असून त्यासाठी जमलेल्या माझ्या असंख्य बांधवांना तसेच सर्व आमच्या भागातील नेते मंडळी तसेच माझे मित्रपरिवार
वडीलधारी लोक या सगळ्यांचा मी आभार मानतो की त्या सर्वांनी इथं येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आम्हाला साथ दिली. अशीच तुमची साथ आम्हाला शेवटपर्यंत असेल मी अशी आशा बाळगतो आणि थांबतो. दत्तात्रय सप्रे बोलते, प्रभाग क्रमांक 7 मधून. या मला सर्वांनी साथ देऊन मी प्रचंड बहुमताने आम्हाला सर्वांनी मदत करून आम्ही 4 उमेदवार सर्वांनी निवडून द्यावे ही माझी विनंती. मी रीता शैलेश भाकरे प्रभाग क्रमांक 7 मधून उभी आहे आणि तुमची सर्वांची मला साथ द्या. तुम्ही सर्व मला साथ द्या. खरोखर मी तुमच्या सर्व गावाचा विकास करीन. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.